नमस्कार, मी प्रेरणा. स्वाद सोलापुरी बाय प्रेरणा ह्या माझ्या फूडच्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत चिकन अफगाणी टिक्का. माझ्या मुलांची फरमाईश होती, असताना सुट्टी होती आणि सुट्टीच्या निमित्ताने त्याला खायचं होतं चिकनला मॅरिनेट करायसाठी सर्वात प्रथम मी घेतला आहे अद्रक, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि काही पुदिन्याची पानं आणि त्यांना बारीक वाटून घेतलेलं आहे. चिकनला स्वच्छ आधी धुवून घ्यायचे आणि त्या चिकनमध्ये ती ग्राइंड केलेली पेस्ट, लिंबू, दही, फ्रेश क्रीम, मीठ, गरम मसाला आणि बटर टाकलं आहे. बटर ॲक्च्युली मेल्ट करून टाकायचं होतं, पण माझ्या ते लक्षात नाही आलं, त्यामुळे मी ते बटरचा असाच क्यूब टाकला. तर तुम्ही जेव्हा बनवाल तेव्हा त्याला ते मेल्ट करा बटरला आणि मग टाका. त्याची चव खूप छान लागते आणि ते चिकनमध्ये खूप छान मॅरिनेट होतं. तुम्हाला हवं असेल तर चिकन जेव्हा मॅरिनेट करायला ठेवू त्याच्या आधी तुम्ही कोळशाची धुरी त्याला देऊन एक स्मोकी फ्लेवर देऊ शकता. मला ते करता नाही आलं म्हणून मी ते व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही आहे, पण तुम्ही असं करू शकता. त्याच्यानंतर हे सगळे जिन्नस मी मिक्स केले आणि चिकनला जवळपास 1 ते 1.5 तास मी मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे फ्रीजमध्ये. चिकन छान मॅरिनेट झालं आहे. मी थोडीशी हळद टाकते, मला रंग हवा आहे त्या चिकनमध्ये म्हणून. हळद टाकून घेतल्यानंतर त्याला मिक्स केलं, हलकासा बटर लावलं, स्क्रीवर्समध्ये लावून घेऊन त्याला हाय फ्लेमवरती आता मी भाजते आहे. हाय फ्लेमवरती भाजायचं कारण असं की चिकन नंतर चिवी नाही होत. हे बोनलेस पीसेस असतात, तर शक्यतो त्याला लो फ्लेमवरती केल्यानंतर ते खूप चिवी होतात आणि आपल्याला चावायला ते अवघड जातं, म्हणून त्याला हाय फ्लेमवरती रोस्ट करून घ्यायचं. त्याला अजून तुम्हाला जर फ्लेवर ॲड करायचे असेल तर त्याच्यावरती चाट मसाला, काळी मिरी पावडर आणि लिंबू टाकून चांगलं टॉस करून घ्यायचं आणि त्याला हिरवी चटणीसोबत सर्व करायचं. तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच छान आणि इन्स्टंट होणारे पदार्थ मी व्हिडिओजमध्ये टाकलेले आहेत. माझे प्रिव्हियस व्हिडिओज तुम्ही जाऊन चेकलिस्टमध्ये बघू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग.